नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आता वेळ लागली आहे ते आपल्या सर्वांच्या लाडक्या उत्सवाचे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनाचे। 20 मार्च 2026 ला मोठा दिवस आहे। स्वामी महाराज जन्माला आले नाही तर ते प्रगट झाले होते हे आपल्याला माहीतच आहे। पण बरेच जण विचारतात की ताई, स्वामींची सेवा तर आम्ही नेहमीच करतो, मग या काळातच जास्त सेवा का करायची? तर बघा, प्रगट दिनापर्यंत जो काळ असतो ना, त्या काळात स्वामी तत्व आणि दत्त तत्व हे ब्रह्मांडात खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं। या काळात तुम्ही केलेली छोटीशी सेवा सुद्धा 100% फलित होते। तुमचे प्रश्न काहीही असू द्यात, लग्नाचे असो, संतान प्राप्तीचे असोत, नोकरीचे असोत किंवा अगदी अशक्य वाटणारी गोष्ट असो, स्वामींच्या दरबारात सगळं काही शक्य आहे। आज आपण याच विशेष सेवेबद्दल अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती घेऊन सेवा करू नका। आता तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण सेवा कोणती करायची ते जाणून घेऊया। तर मंडळी, आपल्याला स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे 21 दिवस, 11 दिवस किंवा 7 दिवस किंवा 3 दिवसांचं याप्रमाणे पारायण करायचं आहे। स्वामी सारामृतातला प्रत्येक अध्याय आपल्या अडचणींमध्ये त्याच्यावरचं उत्तर असू शकतं। स्वामी सारामृत जो पठण करतो त्याला 100% अनुभव आलेला असतो। ज्यांना काही कारणास्तव स्वामी सारामृत ग्रंथ पारायण करायला जमत नाही, त्यांनी रोज स्वामी समर्थ नामाचा 11 माळी जप 21 दिवस, 11 दिवस किंवा 3 दिवसही तुम्ही करू शकता। तुम्हाला जर विटाळ असेल, सुतक असेल, तेव्हाही तुम्ही नामजप करू शकता। नाम जपाला कोणतंही बंधन नाही। आता आपल्याला या काळात मांसाहार अजिबात करायचा नाही। मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे। काही कारणाने आपल्याला पारायण करायला वेळ मिळत नाही, तेव्हा महाराजांसमोर फक्त 5 मिनिटे बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करत बसायचा आहे। आपण जे बोलतोय त्याकडे आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित पाहिजे। तर मंडळी, आता आपण पारायण करताना कोणती काळजी घेतली पाहिजे ती आता आपण बघूया। तर सर्वप्रथम सेवा सुरू करताना प्रथम पहिल्या दिवशी संकल्प नक्की सोडा। संकल्प म्हणजे काय, तर स्वामींसमोर हातात पाणी, अक्षता, फुलं, हळदी कुंकू घेऊन आपलं नाव आणि गोत्र उच्चारायचं आणि आपली इच्छा सांगायची की महाराज, मी माझ्या या कामासाठी 21 दिवस किंवा 11 दिवस जेवढे दिवस तुम्ही सेवा करणार आहात तर ती पूर्ण करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे। जर तुम्हाला काही इच्छा नसेल तर तुम्ही फक्त आपल्या पुण्याईचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी ही सेवा करू शकता। आता बघा, पूजेसाठी काय करायचं, तर आपल्या देवघरासमोर एक छान असं आसन घ्या। एक गोष्ट लक्षात ठेवा की रोज एकच आसन वापरायचं, रोज वेगवेगळं आसन घेऊ नका। बसताना महिलांनी डोक्यावर पदर घ्यावा किंवा ओढणी घ्यावी, पुरुषांनी टोपी किंवा रुमाल वापरावा। पूजा मांडणी जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील हे पारायण करू शकता। ज्यांना पूजा मांडणी करायची आहे त्यांनी केली तरीही चालेल। 21 दिवस आपण ही पूजा तसेच ठेवू शकत नाही, मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून ही पूजा करू शकता। देवघरात तुमच्या स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेलच, तिथे तुम्ही दीप लावा, पूजा करा, अगरबत्ती ओवाळा, धूप लावा आणि स्वामींना मुजरा करा। एक लोट्यात पाणी भरून ठेवा। एका वाटीत स्वामींना खडीसाखर किंवा दूध असं नैवेद्य तुम्ही रोज दाखवू शकता। त्यानंतर दिवाबत्ती करून दिवा लावून आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या। महिला असेल तर पदर घ्या किंवा डोक्यावर ओढणी घ्या। पुरुष असतील तर टोपी घाला किंवा रुमाल डोक्यावर ठेवा आणि तुम्ही एक पाट घेऊन त्यावर तुम्ही ही पोथी ठेवून तुम्ही पारायण करू शकता। पारायण झाल्यानंतर पोथी तुम्हाला झाकून ठेवायची आहे किंवा तुम्हाला उचलून ठेवायची असेल तर तुम्ही वाचन झाल्यावर तुम्ही उचलूनही ठेवू शकता। वाचन पूर्ण झाल्यावर ते पाणी तीर्थ म्हणून तुम्ही सर्वांनी घ्यावे। त्या पाण्यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली असते। तसेच प्रसाद देखील सर्वांनी घ्यावा। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घरामध्ये मांसाहार किंवा इतर नियम काय आहेत, तर ते आता आपण बघूया। बघा, जो सेवा करतो त्याने तरी कडकडीत शाकाहारी राहायचं आहे, म्हणजेच मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। जर घरामध्ये इतरांना नॉनव्हेज बनवून द्यावं लागत असेल तर तुमची सेवा ही सकाळीच लवकर आवरून घ्या आणि मगच स्वयंपाकाचं बघा। स्वयंपाक करून किंवा घरात बनवून तुम्ही नंतर पोथीला हात लावू नका, ही चूक टाळा। आता ज्यांना घराबाहेर जावं लागतं, कोणाचं लग्न असेल किंवा बाहेरचं जेवण घ्यावं लागत असेल, त्यांनी काय करायचं, तर शक्यतो बाहेरचं अन्न कडकडीत वर्ज्य करा, कारण समोरच्याने ते कशा परिस्थितीत बनवलं असेल हे आपल्याला माहीत नसतं। जर खूपच जवळचे लग्न असेल तर जेवणापूर्वी 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि मगच ते अन्न ग्रहण करा।
आई वडील, सासू सासरे किंवा स्वामी सेवेकरांच्या घरी तुम्ही अन्न ग्रहण करू शकता. तिथे दोष लागत नाहीत. बघा, जेव्हा मासिक धर्माची अडचण येते अशा वेळी काय करायचं तर ते 4 ते 5 दिवस सेवा थांबवा आणि नंतर शुद्ध झाल्यावर पुढचे अध्याय सुरू करा. तुमची सेवा 20 मार्च नंतर पूर्ण झाली तरीही चालेल, पण ती मनापासून करा. तर या 21 दिवसांच्या काळात आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन नक्की करा. छोटीशी रांगोळी काढा. घरातलं वातावरण अगदी आनंदी ठेवा. कोणाशी वादविवाद घालू नका, कारण एका बाजूला तुम्ही सेवा करता आणि दुसऱ्या बाजूला कोणाचं तरी मन दुखवता तर त्या सेवेचे फळ तुम्हाला मिळणार नाही. अनेकांना वाटतं की आम्ही एवढी सेवा करतो तरी आम्हाला सेवेचं फळ मिळत नाही, पण त्याला अशा छोट्या छोट्या चुकाही कारणीभूत असतात. 20 मार्चला म्हणजेच प्रगट दिनाच्या दिवशी या सेवेची सांगता करायची आहे. या दिवशी छान पुरणपोळीचा नैवेद्य करावा, स्वामींची आरती करा आणि जमेल तर एखाद्या गरीबाला किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा तुम्ही लहान मुलांना देखील खाऊ घालू शकता. बघा मंडळी, स्वामी कोणाची सेवा वाया घालवत नाहीत. योग्य वेळी ते तुम्हाला नक्कीच फळ देतात. सेवा फक्त एक विधी नाही तर स्वामींशी जोडला जाण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही सेवा नक्की करा आणि सेवेचा अनुभव घ्या. पारायणात सर्वात महत्वाचं आहे श्रद्धा आणि सातत्य. यापेक्षा मोठा असतो तो नियमांपेक्षा भाव मोठा असतो. तर मंडळी, तुम्ही देखील स्वामी प्रगट दिन विशेष प्रगट दिनाचे औचित्य साधून स्वामी महाराजांची 21 दिवसांची सेवा नक्की करा आणि जीवनात वेगळा अनुभव घेऊन बघा. तर मंडळी, माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.